विरोधकांचा प्रचार भाजपाने आता खोटा ठरवलेला आहे। मोदी काळामध्ये सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना संधी देण्यात आलेली आहे। ज्यावेळेला भाजपाची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली होती त्यामध्ये गडकरींना संधी देण्यात आली नव्हती, त्यांचं नाव घोषित करण्यात आलेलं नव्हतं। त्यानंतर विरोधकांनी टीका केली होती। विरोधकांचा प्रचार भाजपाने खोटा ठरवलाय, त्यांना तिसऱ्यांदा संधी देण्यात आलेली आहे। महाराष्ट्राचे 20 उमेदवार या यादीत आहेत, त्यामध्ये नितीन गडकरी यांचं नाव प्रथम स्थानी आहे। भाजपची दुसरी यादी आज प्रसारित झालेली आहे। त्यामध्ये महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने नितीन गडकरी नागपूरचे असतील, त्यांचं नाव सुद्धा या यादीमध्ये आहे। नितीन गडकरींनी मागच्या 10 वर्षात जी कामं केली आहेत संपूर्ण देशभरातील, सोबतच नागपूरचा कायापालट सुद्धा गडकरींच्या कामातून पाहायला मिळतो आहे। त्याच उत्साहामुळे आज नागपुरात भाजप कार्यालयामध्ये फार कार्यकर्त्यांचा जमाव झाला होता आणि आतिषबाजी ढोल ताशासोबत या उमेदवारी मिळण्याबाबत जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे। कार्यकर्त्यांच्या मनात हेच आहे की अबकी बार 400 पार, म्हणजे गडकरींनी, म्हणजे जे अबकी बार 400 पार हा जो नारा आहे त्यामध्ये गडकरींचा फार मोठा वाटा आहे। गडकरींनी जे मागच्या 10 वर्षात काम दाखवलेलं आहे त्यामुळे अबकी बार 400 पार याकरता खूप प्राधान्य गडकरींकडून मिळणार आहे, अशी माहिती कार्यकर्त्यांकडून सुद्धा दिली जात आहे। मी हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।